रमजान ईदच्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो इतका व्हायरल झाला होता की काही जणांना इतका आवडला तो व्हिडिओ. आतापर्यंत 1.5 लाख त्याला लाईक्स आलेले आहेत आणि 1 मिलियनच्या वर व्ह्यूज केलेत. आणि तो व्हिडिओ मी असा सहज काढला होता कारण माझी ड्युटी लागली होती मस्जिदच्या बाहेर आणि मला जिकडे तिकडे पांढरशुभ्र वाटलं आणि शांतता वाटली आणि ते स्वर ऐकून मला छान वाटलं कानाला, म्हणून मी असा छोटा व्हिडिओ काढला आणि अपलोड केला. तर खरंच मला मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते की ज्यांनी तो व्हिडिओ इतका व्हायरल केला. पण काही जणांना इतकं वाईट वाटले त्या व्हिडिओला, म्हणजे मी अपलोड केल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की ताई, की तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका, हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहेत, असेही कमेंट्स आलेत. आणि काही जण म्हणतायत की ताई तुम्ही राम मंदिरमध्ये जा, याच्याहूनही तुम्हाला शांतता वाटेल. तर मला त्या माणसांना इतकंच गोष्ट सांगायची आहे की जातीवाद करण्यासारखं काहीही नव्हतं यात. मी शुभेच्छा देत होते आणि सणांना प्रत्येकांना शुभेच्छा दिल्या तर त्यांनाही आनंद वाटतो. तेही आपल्याला दिवाळीला शुभेच्छा देत असतात. आपण असंच काही बोलून जात नाहीत कुणाला. आणि माणसाला देवाने जन्माला घातलं, पण माणसाने जन्माच्या आल्याच्या नंतर इथे जाती वाटप केल्या. हा तू म्हणजे जाती सगळ्या माणसांनीच वाटप केल्यात. इथे कोणीही कसलंही जातीवाद करू नये, मला एकच म्हणायचंय. माझ्या जर काही चुकलं असेल बोलण्यातून तर मला क्षमा करा. तर असं काही बोलू नका की यांच्यावर विश्वास ठेवू नका, यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी यांची लायकी नाहीये, असं काही बोलत जाऊ नका. एक म्हणजे वाईट वाटतं कोणालाही काहीतरी बोललं तरी. आपल्याला कोणी बोललं तर आपल्याला कसं वाईट वाटतं ना, तसं मलाही वाटतं की दुसऱ्यांना कोणालाही बोलू नका. कारण आता ऍक्सिडेंट झाला आणि अचानक आपल्याला रक्ताची गरज पडत असते, तेव्हा आपण रक्त काय जात बघून थोडंच आणतो, नाहीये ना. आपण ते किंवा आपलं ओ पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह म्हणजे आपला गट बघूनच रक्त आणतो का नाही. रक्तात फरक नसतो, लाल किंवा पिवळं कुणाचंही रक्त नसतं, जात वगैरे रक्तात बघत नसतात. मग इथे माणुसकीमध्ये तुम्ही असं का विचार करता की हा म्हणजे विश्वास ठेवण्यासारखा नाहीये, असं तसं. एखाद्याला आवडत नाही असं काही बोलत जाऊ नका. तर माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा. मला कोणालाही दुखवायचं नव्हतं आणि कोणालाही असं कधीच वाईट बोलू नका, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.